युवा चॅनल. येस, हे आज पहिल्यांदाच बसल्या. थोडासा आज नरम गरम आहे, नाही तर म्हणाल की किचनवरती बसवतो. थांबा, पण आज थोडंसं नरम गरम आहे माझे बॉल है ना. आणि हा असा हट्ट बसायचा तेव्हाच करतो जेव्हा ह्याला अंड खायचं असतं है ना. स्वतः आम्ही अंड करतोय. चलो, आणि व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पहा. स्टे ट्यून. आम्ही आज काय काय करणार आहे. खरं तर ना येऊन भरपूर वेळ झालाय, टाइमपास चालला होता. सामान घेऊन आलोय आता थोडंसं. हां, तवा गरम झाला का बघितला. सामान घेऊन आलो एवढं थोडंसं. आज फ्रायडे असतो, आमच्याकडे बाजार पण असतो. सो सामान घेऊन आलो. दळण करायचं आहे मला. आज तर जेवणाचा बेत आम्ही शॉर्टकट मारलाय. काय करायचं आता आज? चकुल्या करणार आहे आम्ही आज. येस, आम्ही आज चकुल्या करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि खूप सारा पसारा हार्दिकने घालून ठेवल्या घरात आल्या. आणि हो, काल जी आपण कोथिंबीर निवडली ना, म्हणजे मी, ती माझ्याकडून आता खराब व्हायला लागली आहे. त्याच्यामुळं वडी पण करायची. एवढं सगळं करायचं आहे. आणि थोडंसं इथलं आवरायचं आहे पण किचन. हो की नाही? बिशी कसं? हाय, चलो. अंड करून हवं आहे म्हणून एवढा थाट, एवढं शांत बसले. आणि तसंही तो ओट्यावर बसलाच की शांतच बसतो, कशालाच हात लावत नाही. सो मला पण काही भीती वाटत नाही. हां, पण हे आहे बघा, इथं मी तांदूळ आणि डाळ लावत होते कुकरला. सो त्याला ते खायचंच होतं म्हणून हात मुठ टाकत होता आणि खात होता. त्याला किती वेळा म्हणलं अरे नको नको, पण नाही, आम्हाला ते कच्चं खायला आवडतं. तसं मी लहान असताना सुद्धा ना हे भरपूर खाल्ले. त्याच्यामुळं ना मला काही वाटत नाही की मी सुद्धा खाल्ले म्हणून. Glisten, the city hums low, a drizzle soft whisper, where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament. चला, किचनला तर एक साईडला मी परत फोडणी टाकतच होते, पण दुसऱ्या साईडला म्हणलं हे 2 डबे ना किती दिवस झाले माझ्याकडून राहत आहेत. उद्या पण भरपूर सारी कामं आहेत. म्हणलं हे 2 डबे रिकामे करून घ्यावेत. ह्याच्यात जे एक्स्ट्राचं सामान मी आणते किंवा ठेवते आणून, ते सगळं होतं म्हणून ते. आणि हे माझे स्टीलचे डबे तर रिकामेच होते. सो मग त्याच्यात मी शिफ्ट केलं आणि हे डबे मी वरती ठेवून देते आता, 2 जे आहेत प्लॅस्टिकचे. Of peace that feels heaven sent. Through bookstore windows, the stories unfold. Between dusty pages, the wisdom of old. The jazz dances gently. फोडणी देता देता जर मला दुसरं काही काम नसेल ना, तर मी अशी काहीतरी कामं करत राहते. कारण कामात काम होऊन जातात, परत ह्याच्यासाठी स्पेसिफिक वेळ द्यायची गरज पडत नाही. सो इथे माझ्या तिळे मला सापडले होते आणि माझी बरणी होती ती रिकामी होती. म्हणलं चला ह्याच्यात पटकन भरून घेऊयात. का मग हातासरशी असल्या ना की पटकन वेळेला पण पटकन हे भेटतात हाताखाली. नाही तर मग डबे साफायला लागतात की कुठे काय ठेवले काय माहिती. मग सगळे डबे ओपन करून बघा. त्यापेक्षा अशा हँडी ठेवले ना गोष्टी लवकर भेटतात. आणि नंतर हा खाऊचा डब्बा सुद्धा भरून ठेवला का एकाच ठिकाणी. नाही तर एक बिस्किटचा पुडा तिकडे, एक बिस्किटचा पुडा इकडे, खारी इकडे, तर काय कुठे इकडे. त्याच्यामुळे एक डब्बा स्पेसिफिक केला ना की पटकन गोष्टी वेळेवर हँडी होतात. आणि हे आता मला कोथिंबीर कापून घेतली साईड बाय साईड पटापट, कारण मला करायची होती कोथिंबीर वडी. The breeze, philosophy lingers in moments like these. Reflections in the rain, a world. आता ना पिझ्झा कटरचं ना मला ते कटर होतं ना ते सापडलंच नाही. म्हणून मग आता मी इथं करंजीचा जो चमचा असतो ना तो घेतला. सो आता इथं माझं ते काय व्यवस्थित येत नाही आहे, पण असो, चकुल्याला कोण बघते कोणाचा शेप काय. त्याच्यामुळं कसंही केलं तरी चालतं, हे एवढं काही इम्पॉर्टंट नसतं. म्हणून पटापट कट करून घेतलं आणि डाळ छान उकळली होती तो त्याच टायमिंगला त्यामध्ये टाकून दिलं. So surreal, each drop tells a story, each step helps us heal. The piano keeps time for the heart. आज चकुल्या थोड्याशा वेगळ्या केल्या होत्या ॲक्च्युली. थोडंसं मी वाटण करून घेतलं होतं.
मिरची, आलं, लसूण, थोडंसं जिरं आणि ओवा ह्याचं वाटण करून घेतलं होतं आणि त्याच्यात केल्या होत्या. छान झाल्या होत्या तशा. Its tender sway and the quiet affirms what no words need to say. खरं तर कालच कोथिंबीर वडी करायची होती, मी तुम्हाला म्हणलं होतं, पण झालं काय, मी फ्रेंडकडे गेले, तिथं माझा टाईम गेला. मग घरी आल्यावर करायचं म्हणलं होतं, वेळ होता माझ्याकडे, काय कितीचा वेळ लागतो आहे, मळून पटकन वाफवून द्यायच्या. पण तेव्हा कळलं की बेसन पीठच संपलं आहे. बेसन आपण दळायला दिलं, म्हणजे डाळ आपण दळायलाच दिली नाही. मग आता ते राहिलं आणि त्याच्यामुळेच ती खरं कोथिंबीर खराब व्हायला लागली. म्हणून म्हणलं आज कुठल्याही परिस्थितीत करायचं, म्हणून मी झेप्टोवरून पटकन बेसन आणि राईसचं फ्लोअर मागवलं आणि करून घेतली. Oh, what is a thought but a cloud in the sky? It drifts and reforms and it bids us ask why. We walk through the chapters. तेवढं सगळं आवरायचं, एवढी सारी भांडी. 10:30ला 5 कमी आहे. सो एवढी सारी भांडी घासून झाली आहे. आता जेवायचं आहे, अजून दळण करायचं आहे. उद्या सॅटर्डे खरं, उद्या पण मी करू शकते, पण मला माहिती आहे उद्या ते माझ्याकडून होणार नाही. कसं असते, कारण हा मला काही करून देत नाही, है ना, हो की नाही? तू मला काही करून देतोस का? तू मला करून देतोस का? काहीच नाही करून देत ना. दिवस आमचा असाच जातो कामांमध्ये, है ना. आणि उद्या भरपूर साऱ्या ज्या गोष्टी अशा छोट्या छोट्या वरती पडल्यात ना घरभर, त्या सगळ्या मला आतमध्ये आता म्हणजे त्याला एक स्पेसिफिक जागा करायची आहे. सो उद्या मला ते काम आहे आणि गॅलरी पण उद्या थोडीफार आवरायची. आणि हे पण जरा नरम गरम आहे. आत्ताच औषध पिले. चलो जेवूयात आता. आता इथे आमचं बाळ मला मदत करायला आलं आहे, पण कॅमेरा बघून म्हणते करू की नको. असं तो करणारच होता. त्याची जी कामं आहेत ना, ती मध्ये हात घालायची, तो करतच होता. त्याला मी नको सांगत होते, पण त्याला काही ऐकायचं नसतं, ते करायचंच असतं. आणि त्यातच ना तो पडला, तुम्हाला पुढे दिसेलच. इतका जोरात लागलं त्याला फरशी. Our lives intertwine with the hum of the world and this rhythm divine. Cafe lights shimmer. ही फरशी तर फार जोरात लागते, आपल्यालाही खूप लागते. सो त्याला सुद्धा लागली होती. खूप रडला, रडतच झोपून गेला. आणि त्यानंतर मग मी पटकन दळणं करून घेतली. Our lives intertwine with the hum of the world and this rhythm divine. सो 5 किलो गहू, 1 किलो तांदूळ, 1 किलो डाळ आणि थोडंसं बाजरी, ज्वारी आणि तांदूळ असं भाकरीसाठी पीठ दिलं होतं दळण्यासाठी. चला आजचा दिवस माझा इथंच एंड करते. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि इथं मला वाजले होते 12. चला बाय.